मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या विस्तारित नवीन इमारतीचा रविवार 28 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता प्रसिद्ध सर्जन डॉक्टर शैलेश पुनतांबेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे चेअरमॅन डॉक्टर विजय कुमार आरकाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून केईएम पुणे येथील रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर विश्वनाथ यमुल यांची, तर मार्कंडेय रुग्णालयाचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. रुग्णालयाच्या 9 मजली इमारतीत तळमजल्यावर डायग्नोस्टिक विभाग, रुग्णांची नोंदणी, बाह्य रुग्ण विभाग, ईसीजी रूम, ड्रेसिंग रूम बनवण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर 3 जनरल वॉर्ड पुरुष व महिलांसाठी बांधण्यात आले आहेत. एकूण 76 खाटा उपलब्ध केल्या आहेत. दुसऱ्या मजल्यावर स्पेशल केअर युनिटसह 51 बेड्सची सोय करण्यात आली आहे. तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर डिलक्स रूम अंतर्गत 54 बेडची सोय करण्यात आली आहे. इमारतीच्या 5व्या मजल्यावर मेडिकल, सर्जिकल व न्यूरो आयसीयू असे मिळून एकूण 35 बेड्स असतील अशी माहिती देखील देण्यात आली आहे. 6व्या मजल्यावर 22 बेडचे स्पेशल आयसीयू युनिट, 10 बेड्सचे डायलिसिस युनिट तयार करण्यात आले आहे. 7व्या मजल्यावर निवासी डॉक्टरांचे निवासस्थान, 8व्या आणि 9व्या मजल्यावर अनुक्रमे एंडोस्कोपिक, ओटीसी व मॉड्युलर ऑपरेशन थिएटर बनवण्यात आले आहे. मार्कंडेय रुग्णालयात 80 तज्ञ डॉक्टर, 70 हाऊसमन आणि जवळपास 800 कर्मचारी सध्या कार्यरत आहे. मार्कंडेय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अधिकाधिक चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देताना सर्वसामान्यांना परवडणारे सेवेचे दर देण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती देखील मान्यवरांनी दिली. या पत्रकार परिषदेस मार्कंडेय रुग्णालयाचे व्हाईस चेअरमॅन श्रीनिवास कमटम, डॉक्टर माणिक गुर्रम, डॉक्टर लता पाटील, डॉक्टर सुदीप संभारम, लक्ष्मीनारायण कुचन, सुरेश फलमारी, मनोहर अन्नलदास, पार्वतया श्रीराम, सुधाकर गुंडेली, माधवी चिट्ट्याल, डॉक्टर भारत मुळे आदी संचालक उपस्थित होते. हा सर, मी डॉक्टर विजय कुमार आरकाल, चेअरमन श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे. सांगण्यास अत्यानंद होतो की आपण येत्या 28 तारखेला म्हणजे रविवारी सकाळी 10 वाजता आपल्या नवीन विस्तारित इमारतीचा शुभारंभ होत आहे. डॉक्टर पुनतांबेकर यांच्या हस्ते आणि डॉक्टर येमुल सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री गंगाधरपंत कुचन यांच्या उपस्थितीत आणि आमचे माननीय अध्यक्ष डॉक्टर श्री सत्यनारायण बोल्ली साहेब यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम आपण रविवारी सकाळी 10 वाजता आयोजित केलेले आहे. आणि हे आज हे जे आपण इमारत उभा केलेली आहे, नवीन इमारतीबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे हे बेसमेंट आणि 10 मजली आहे. बेसमेंट प्लस 10 मजली. बेसमेंटमध्ये डायग्नोस्टिक युनिट आपण केलेलं आहे. MRI, CT स्कॅन, एक्सरे आणि त्यांचं वेटिंग जे आहे ते केलेलं आहे. आणि थोडं पार्किंगची सोय केलेली आहे. आणि ग्राउंड फ्लोअरला जे आहे रिसेप्शन आणि कन्सल्टंटचे सगळे OPD आपण अरेंजमेंट केलेले आहे. आणि फर्स्ट फ्लोअरला आपण जनरल वॉर्ड 3 जनरल वॉर्ड व्यवस्था केलेली आहे. आणि सेकंड फ्लोअरला सेमी प्रायव्हेट रूम 14 आणि थोडं सेमी ICU आणि PICU ची सोय केलेली आहे. 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावरती एकदम म्हणजे आपण म्हणजे सोलापूर, पुण्या, मुंबई सारखे आपण डिलक्स रूमची AC डिलक्स रूमची सोय केलेली आहे. 27 आणि इव्हन त्या रूम मध्ये आपण अटेंडंटचा बेंच न ठेवता अटेंडंटला पण आपण बेड केलेला आहे. म्हणजे त्यांनी पण जे अटेंड करतात त्यांच्यासाठी पण बेडची सोय केलेली आहे. आणि 5व्या आणि 6व्या मजल्यावरती आपण 3 ICU केलेले आहेत. जवळजवळ 70 पेशंटची आपण ICU मध्ये सेव्ह केलेली आहे. आणि 7व्या मजल्यामध्ये रेसिडेंट मेडिकल ऑफिसर एक 40 ते 50 लोकांचे निवासची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्याबरोबर त्यांची लायब्ररी, कॅफेटेरियाची व्यवस्था केलेली आहे. 8व्या मजल्यावरती CSST डिपार्टमेंट म्हणजे OTला लागणारा बॅकअप जे निर्दोनची खर्च असतं त्याची सोय केलेली आहे. आणि पुढच्या फ्युचरमध्ये आणि कॉस्मेटिक, इनफर्टिलिटी ही पुढचा आपण ते 8व्या मजल्यावरती आपण पुढचा विचार करतोय. आणि 9व्या मजल्यावरती OTला लागणारा प्री ऑपरेटिव्ह म्हणजे पेशंट आलाय 1 तासभर त्यांना राहण्यासाठी, तिथं ठेवण्यासाठी. आणि ऑपरेशनची 8 मॉड्युलर OT, 5 मॉड्युलर OT आणि सेफ्टी OT आणि 8 OTची आपण सोय केलेली आहे. आणि त्याच्याबरोबर पोस्ट ऑपरेटिव्हची पण सोय केली. आणि एखाद्याला 1 तासभर जर का डॉक्टरला म्हणजे पेशंट सिरियस आहे 1 तास 2 तास त्यांनी तिथं थांबू शकतात, तसं डॉक्टर्स रूमची पण व्यवस्था केलेली आहे. आणि टेरेसवरती सगळं म्हणजे आपण हीट पंप, रुग्णांसाठी गरम पाण्याची सोय आणि पिण्याच्या निर्जंतुकरण पाणी जे RO पाणी म्हणतो ते सगळं आपण सोय केलेलं आहे.